मित्रांनो, आपण आज एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जो IMP टॉपिक आहे, क्वालिटीचा कंटेंट फक्त POQ वरच आधारित आणि POQ बघूनच जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन आले त्याच्यावर असे टॉपिक आपण आज घेऊन आलो आहे. दुष्काळ आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम ब्रिटिश सरकारने भारतात वेगवेगळ्या काळात जे दुष्काळ पडत होते आणि त्या दुष्काळामुळे जनतेचे आणि लोकांचे प्रचंड असे हाल व्हायचे. तात्काळ लोक मृत्युमुखी पडायची. जी जनता होती ती मृत्युमुखी पडायची, कारण खायला अन्न वगैरे नसायचं आणि भयंकर असे दुष्काळ असायचे आधीच. त्यासाठी इंग्रज सरकारने भारतीय जनतेचा व भारतीय राष्ट्रवादी नेत्यांचा जो रोष होता तीव्र, तो शांत करण्यासाठी विविध काळात जे दुष्काळ आयोग नेमलेत त्याच्यावर आपल्याला आयोग दरवेळेस क्वेश्चन विचारू शकतो. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळे दुष्काळाचे यांचे क्रम लावून दिलेत आणि त्यांचे आयोगाचे नाव आणि कोणी नेमले, नंतर त्यांचे विषय कुठे आणि कोणत्या प्रांतामध्ये. तुम्हाला शॉर्टमध्ये शेवटला मी एक ट्रिक पण देणार आहे, तुम्ही त्यांनी क्वेश्चन इझिली हँडल करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता दुष्काळ आयोग कधी नेमला? तर विद्यार्थी मित्रांनो, 1860 मध्ये कर्नल स्मिथ हा आयोग नेमला आणि वायव्य सरहद प्रांतातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1866 मध्ये कॅम्पेबल आयोग नेमण्यात आला आणि तो ओडिशा प्रांतातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1876 ते 78 मध्ये रिचर्ड स्ट्रीची आयोग हा स्ट्रीची आयोग नेमण्यात आला. कुठे कुठे विद्यार्थी मित्रांनो? मुंबई, मैसूर, हैदराबाद, वायव्य प्रांत आणि यांच्या दुष्काळाची चौकशी करण्यासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो लास्टचा आहे 1896 ते 97चा सर लॉयड आयोग हा वायव्य प्रांत, अवध, बिहार, पंजाब, मुंबई येथील दुष्काळाची चौकशीसाठी करण्यासाठी नेमला विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओची तुम्हाला मी शेवटला शॉर्ट ट्रिक देणार होतो. तर ती शॉर्ट ट्रिक आहे, ब्रिटिशकालीन जे शासक होते त्याने दुष्काळ या परिस्थितीमध्ये लोकांचं तीव्र रोष शांत करण्यासाठी काय साकारले? तर ह्याची 30 ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. साकारले म्हणजे स्मिथ आयोग, त्याच्यानंतर कॅम्पेबल स्ट्रॅची हे रिचर्ड स्ट्रॅची आयोग आणि लॉयड आयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याची ट्रिक आहे साकारले. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ब्रिटिश आयोगाने दुष्काळ या परिस्थितीमध्ये कोणते आयोग साकारले. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यांचे क्रमवारी आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. आधी क्रम लावा, नाहीतर मॅच द पेअरमध्ये पण हा क्वेश्चन विचारू शकतो की कोणत्या आयोग कधी लागू झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी IMP व्हिडिओ आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चनच्या रिलेटेड व्हिडिओ आहे. तुम्हाला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला.